जाहीर करा, त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा, त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहे त्यांचे मन हर्षित हो. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ सेनाधीश प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. पुन्हा एक वार आजचा प्रभुवार तू आम्हाला दिलेला आहेस. गेल्या आठवड्याभर तू आम्हाला सांभाळलंस आणि पुन्हा एक वार बाप्पा एक नवी शक्ती संपादन करून तुझ्या कृपेच्याद्वारे आज पुन्हा या प्रभुवारी आम्ही या सायंकाळच्या वेळेस तुझ्या चरणाजवळ लिहिलं नतमस्तपणे करता आलो आहोत. जे सर्व प्रियजन आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना आशीर्वादित कर. जे येण्याच्या मार्गावर आहेत त्यांचे मार्ग मोकळे कर आणि त्यांना देखील बाबा सुखरूपणे या भक्तीचा लाभ मिळावा म्हणून आमच्यामध्ये उपस्थित कर. आज जी भक्ती आम्ही तुला सादर करणार आहोत आणि ज्या मेजेसमोर येत आहोत बाबा, त्या मेजेचं देखील आम्ही गांभीर्य ठेवावं आणि ही भक्ती तुला मान्य होईल या प्रकारे सादर करावी म्हणून तो आम्हा प्रत्येकाच्या आत्म्या शिकतो. सहाय्य करतो. आलेल्या प्रत्येकाला पुन्हा एक वर आणि आहोत तसे तुझ्या चरणाजवळ समर्पित होऊन ही सर्व वेळ तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. धन्यता आत्माला प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावामध्ये मागतो म्हणतो आहे. आमेन. यावेळेस MY आपल्याला प्रेझेंट वर्शिपमध्ये घ्यायचं. MY ख्रिस्तात सर्वांना सलाम. मी देवाच्या नावाला मान महिमा गौरव देतो की त्यांनी आम्हाला एक सुंदरशी प्रेझेंट वर्शिप करण्याची संधी दिली. 1:5 प्रत्येक गोष्टी लोकांना कारण तुमच्या ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. या वचनामुळे आपण देवापासून उपकार मानले पाहिजे व त्याचा आभार मानले पाहिजे. कारण आज जे आपल्याकडे ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत ते देवापासूनच आहे. ते कधी आपण ही गोष्ट कधी विसरलं का? चला आपण त्याचे आभार मानूया व उपकार स्तुती करूया.
या वचनाद्वारे तेव्हा आपल्याला सांगण्यात येते की देवाला आपण सर्व गौरव दिलं पाहिजे, त्याला सर्व सन्मान दिलं पाहिजे, सर्वात उच्च स्थान दिलं पाहिजे. कारण तो जगात सर्वात शक्तिमान आहे आणि त्यांनी जे काही बनवलं आहे ते 100% परफेक्ट असं बनवलेलं आहे आणि त्याच्या इच्छेनुसारच आपण त्याची आराधना केली पाहिजे आणि त्याची स्तुती आराधना करण्यासाठी आपण पुढे गेलं पाहिजे. आपण त्याची स्तुती आराधना करू. यशायाचा 25 अध्याय पहिले वचन. प्रभू, तू माझा परमेश्वर आहेस. मला तुझ्याबद्दल आदर वाटतो व तुझे निस्तमन करतो. तू आश्चर्य घडवित आहेस. या अक्षरामध्ये असं आहे. तर पहिल्या वाक्यातून आपल्याला असं दिसत आहे की प्रभू तू माझा परमेश्वर आहेस. आपण हे सांगत आहोत, आपण हे घोषित करत आहोत की प्रभू तू माझा परमेश्वर आहेस. आपण सर्वप्रथम स्थान आपल्या परमेश्वराला दिलं पाहिजे. आपण दुसऱ्या कोणाला
सुंदरशं गीत आराधनेकरता प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया आणि MYFचे देखील यावेळेस आम्ही आभार मानत आहोत. यावेळेस मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि आपण गीत गाऊन देवाची स्तुती करणार आहोत. गीत क्रमांक 554, येशू चरित्र असं सांगा सारे मनी ठसवा. गीत क्रमांक 554. असतानाच आपण आपला प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास जाहीर करणार आहोत आणि संस्कार व विधी पुस्तक पान क्रमांक 1 यावर असलेला प्रेषितांचा मतांगीकार याच्याद्वारे तो आपण प्रकट करूया. सर्व समर्थ देव स्वपिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या युगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले,
तिसऱ्या दिवशी मेंढल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे त्याविषयी मी विश्वास धरतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा आणि पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. उभे असतानाच आपण आळीपाळीच्या शास्त्रभागाकडे वळत आहोत आणि आज 11वा रविवार, पान क्रमांक 19 वर तो आहे. 11वा रविवार, परमेश्वराचा महिमा. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. वाचा नाही, शब्द नाही, त्याची वाणी ऐकू येत नाही. शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो. तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. परमेश्वराचे नियमशास्त्र पूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यांस समंजस करीतो. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्व थैव न्याय्य आहेत. शिवाय त्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो, ते पाळिल्याने मोठी फलप्राप्ती होते. तसेच जाणून बुजून घडणाऱ्या पातकांपासून आपल्या सेवकाला आवर. त्यांची सत्ता मजवर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईल आणि महापातकापासून अलिप्त राहील. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असो. आमेन. आपण बसून घेऊया. आजच्या मननाकरता जो शास्त्रपाठ निवडलेला आहे त्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. रोमकरस्तोत्र याचा 5वा अध्याय आणि वचने 1 ते 11 याकडे आपण आपलं लक्ष देऊया. रोमकरस्तोत्र याचा 5वा अध्याय आणि वचने 1 ते 11. विश्वासाचा परिणाम. म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहोत, म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते आणि आशा लाजवीत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यांसाठी कोणी मरणारा विरळा,
चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील, परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. इतकेच केवळ नाही, तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपणाला आता मिळाली आहे, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आपण देवाच्या ठाई अभिमान बाळगतो. देववाचली वचने आमच्या आध्यात्मिक उन्नतीकरता लाभदायक करो. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जात आहोत आणि आपण आपले नेत्र परमेश्वराकडे लावूया, डोळे बंद करूया, प्रार्थना करू. पवित्र पवित्र सैन्यांच्या प्रभुदेवा, आकाश आणि पृथ्वी उत्पन्न करणाऱ्या जिवंत प्रभू, तुझ्या नावाला पुन्हा एकदा मान महिमा गौरव देतो. ही सायंकाळची वेळ, आजचा प्रभुवार तू आम्हाला दिलेला आहेस आणि प्रभू तुझ्या भक्तांनी तुझ्या भक्ती मंदिरामध्ये येऊन तुझी उपासना, तुझी आराधना करावी, या तुझ्या इच्छेलाच प्रतिसाद देऊन आज आम्ही पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ सादर होत आहोत. आलेल्या प्रत्येक लहान तरुण व्यक्तीला बापा तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या जीवनामध्ये असलेल्या अडीअडचणी, गरजा, समस्या यातून निवारण कर आणि होऊ दे प्रभू आम्हा प्रत्येकाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी होऊ दे. जे येण्याच्या मार्गावर असतील, कदाचित येऊ शकले नसतील, त्यांना देखील बापा तुझ्या आशीर्वादाचा लाभ घडू दे. यावेळेस मी प्रार्थना करतो मंडळीचे पाळक साहेब रेव्हरंड C.A. जाधव यांच्याकरता विशेष करून मागतो. प्रभू मेथडिस्ट मराठी चर्च पुणे या मंडळीची धुरा वाहत असताना मंडळीच्या आध्यात्मिक उन्नती करता प्रभू त्यांचे कष्ट तू पाहत आहेस. त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन सदोदित लाभू दे. ज्ञान, बुद्धी, विवेक, चातुर्य तसेच शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्य हे सदोदित बापा त्यांना प्राप्त होऊ दे. आणि प्रभू आमच्याद्वारे आणि संपूर्ण मंडळीच्या द्वारे बापा तुझा अधिकाधिक गौरव होईल, यासाठी प्रभू आम्हा प्रत्येकाचा उपयोग आणि त्यांच्यापासून प्राप्त होणाऱ्या तुझ्या वचनाच्या ज्ञानाने आम्ही अधिकाधिक स्वतःला सिद्ध करावं, यासाठी प्रभू आम्हाला विशेष करून सहाय्य कर. मंडळीतील प्रभू पास्टरेट कमिटी, पास्टरेट कॉन्फरन्स, वेगवेगळ्या समित्या आहेत, त्यांचे अध्यक्ष आहेत, पदाधिकारी आहेत, तरुण संघ, महिला मंडळ, संडे स्कूल आणि मेथडिस्ट मेन्स या ऑर्गनायझेशन्स देखील आहेत. प्रभू या सर्वांच्याद्वारे तुझ्या गौरवामध्ये अधिकाधिक भर होऊ दे आणि होऊ दे प्रभू त्या प्रत्येक ऑर्गनायझेशन्सच्याद्वारे तुझ्या सेवेमध्ये त्यांना अखंडितपणे तू सहाय्य कर. संडे स्कूलच्या लेकरांकरता देखील प्रभू आम्ही विशेष करून सहाय्य करून मागतो तुझं, कारण प्रभू ते उद्याच्या मंडळीचे मुख्य आधारस्तंभ होणार आहे आणि म्हणूनच प्रभू या लहान वयापासूनच त्यांना तुझ्या वचनाची गोडी लागू दे, कारण प्रभू तुझी वचनं ही आम्हाला शुद्ध आणि पवित्र करतात आणि प्रभू म्हणूनच आत्तापासूनच आम्हाला त्या लेकरांना तुझ्या मार्गामध्ये वाढवण्यास, त्याच्या मातापित्यांना, त्यांच्या शिक्षकांना विशेष करून तुझं सहाय्य कर. मेथडिस्ट मराठी चर्चद्वारे बापा जे प्रार्थना केंद्र चालवली जातात ती सर्व प्रार्थना केंद्र देखील बापा आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. त्या ठिकाणी येणारी प्रत्येक व्यक्ती प्रभू कदाचित ती विश्वासणारी नसेल, परंतु नव्याने बापा तुझा स्वीकार करू पाहत असेल आणि त्यांच्यासाठी कार्य करत असताना आम्हा सर्व लेखीचे असताना बापा विशेष तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. तुझ्या पवित्र दानांचा आम्हाला उपयोग व्हावा, यासाठी बापा आम्ही सर्वजण तुझ्या चरणाजवळ लीन आणि नतमस्तक होतात प्रभू. ते सर्व प्रार्थना केंद्र आशीर्वादित कर प्रभू आणि होऊ दे प्रभू तुझं गौरव आम्हाला अधिकाधिक लोकांपर्यंत जाऊन करता येऊ दे आणि त्याकरता प्रभू आमच्या मंडळीला, आणखीन मंडळीच्या पाळक साहेबांना, कमिटीला आणि सर्व बापा जे तुझ्या नावामध्ये, तुझ्या विश्वासामध्ये स्थिर आणि आढळ आहेत, त्यांना एक नवा दृष्टांत प्राप्त होऊ दे. यावेळेस प्रार्थना करतो प्रभू आम्ही या 40 दिवसांच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाचं स्मरण करत असताना घरोघरी ज्या प्रार्थनेचं आयोजन केलं गेलं आहे, त्या प्रार्थना बापा आता चालू झाले आहे. अनेक प्रियजनांनी प्रभू आम्हा प्रत्येक लेप पिक्चर्सचं जे त्या ठिकाणी जाऊन प्रार्थना घेत आहेत त्यांचं स्वागत केलं आहे. त्यांच्या या सत्कृत्याबद्दल त्यांना आशीर्वादाने भर प्रभू आणि त्यांचं वचन घेऊन जाणाऱ्या प्रत्येक लेप पिक्चर्सला देखील आम्ही तुझ्या हातामध्ये देतो प्रभू. त्यांचा सर्व प्रवास सुखाचा कर, त्यांना व्यवस्थितरित्या पूर्णपणे बापा या सर्व प्रार्थनेचं नियोजन, आयोजन करत असताना लागणारं ज्ञान तू पुरव प्रभू.
वचनाची सेवा करत असताना प्रभू त्या वचनाचं गुज त्यांना समजून येऊ दे. जे एक दिवसीय सेमिनार प्रभू आम्ही घेतलेला आहे, त्या सेमिनारमध्ये प्रभू आम्हाला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या ज्ञानाचा उपयोग त्या सर्व प्रियजनांपर्यंत नेण्यास आम्हा प्रत्येकाला तू तुझं सहाय्य कर प्रभू. होऊ दे प्रभू, तुझं गौरव केवळ आणि केवळ तुझं गौरव करण्याकरता या सर्व प्रार्थनांचं आयोजन आहे प्रभू. आज जो संदेश आमच्यापर्यंत येणार आहे आणि त्या संदेशाचा मुख्य विषय जो आहे प्रभू, येशू ख्रिस्ताच्या मरणाचा जो सिद्धांत आहे, त्या क्रूस खांबावरती त्यांनी आमच्यातील प्रत्येक पाप्याकरता जे रक्त सांडलेलं आहे, त्या फटक्यांचा मार सहन केलेला आहे, निंदा, छळ, उपहास या सर्व गोष्टी प्रभू त्यांनी आमच्याकरता सहन केलेल्या आहे. या सहनाचं आम्ही स्मरण करत असताना, तो सिद्धांत समजून घेत असताना प्रभू, ऐकणारे कान, समजणारे मन तू आम्हा प्रत्येकाला प्रदान कर प्रभू. आणि होऊ दे त्या सर्व गुज आम्ही आमच्या जीवनामध्ये त्यातून प्राप्त होणारं मार्गदर्शन आमच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रभू सदोदित बाळकावं आणि त्या वचनांच्याद्वारे आमचा जीवितक्रम आम्ही पूर्ण करावा. जोपर्यंत तू आम्हाला या पृथ्वी तलावर ठेवलेला आहे प्रभू, तोपर्यंत आम्ही तुझ्या वचनामध्ये असावं. यासाठी तू विशेष करून आम्हाला या सर्व आध्यात्मिक दानांचा उपयोग होऊ देत प्रभू. पुन्हा एक वार मागत आहोत प्रभू, आमच्या मंडळीला आत्तापर्यंत तू सांभाळलेला आहेस. या सर्व कोविड-19च्या भयानक प्रसंगातून प्रभू आमच्या अनेक प्रियजन गेलेले आहेत. काहींनी प्रभू तुझ्याजवळ आलेले आहेत, त्यांनी आपली या पृथ्वी तलावर धाव संपवलेली आहे प्रभू. आता या समयास तू आम्हाला जी मोकळीक देऊ केलेली आहे, शासनाचे सर्व नियम पाळण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत प्रभू. आता इथून पुढे आमच्यामध्ये या महामारीचं बापा तू संपूर्ण नायनाट कर आणि आता पूर्णपणे बापा आम्हाला मोकळीक प्राप्त होऊ दे, की जेणेकरून आम्ही प्रत्येक वेळा तुझ्या मंदिरामध्ये येऊन तुझ्या भक्तीमध्ये आमचा सहभाग द्यावा. सहाय्य करतो. पुन्हा एक वार मागत आहोत, तुझ्या सहाय्याशिवाय आम्हाला पुढे जाणं केवळ आणि केवळ अवघड असं आहे. यावेळेस आम्ही मुंबई रिजनल कॉन्फरन्स करता देखील प्रार्थनेमध्ये आठवण करतो प्रभू. आमचे बिशप रेव्हरेंड डॉक्टर अनिल कुमार सरवण, ते त्यांची एक्झिक्युटिव्ह कमिटी आणि या मुंबई रिजनल कॉन्फरन्सच्या अंतर्गत येणारे सर्व पालक वर्ग, सर्व DS वर्ग यांच्याकरता देखील आम्ही विशेष करून प्रार्थना करतो बाप्पा. अनेक दुर्गम भागामध्ये, खेडोपाड्यांमध्ये देखील प्रभू या मेथडिस्ट मंडळीच्या द्वारे कार्य चालू आहे. ते सर्व कार्य तू आशीर्वादित कर प्रभू आणि होऊ दे या सर्व सेवेमध्ये त्यांना लागणाऱ्या सर्व प्रकारच्या जे आशीर्वाद आहेत तू त्यांना आपल्या भांडारातून पुरव. पुणे डिस्ट्रिक्टचे डिस्ट्रिक्ट सुप्रिंटेंडेंट डॉक्टर S रत्नमणी, आमच्या मंडळीचे पाळक साहेब आणि सर्व पुणे डिस्ट्रिक्टमध्ये अंतर्गत येणारे सर्व पाळक वर्ग यांना देखील आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. पुन्हा एक बार प्रभू, आहोत तसे आम्ही तुझ्या चरणाजवळ स्वतःला नतमस्तक करतो आणि समर्पित करतो. कारण प्रभू यावेळेस आजच्या रविवारी देखील आम्ही तुझ्या मेजेजवळ येणार आहोत आणि त्या मेजेजवळ येत असताना त्या मेजेचं पावित्र्य, त्या मेजेचं गांभीर्य यांचं स्मरण करून आम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. यासाठी बाबा आज आम्ही सर्वजण सहभागी होत आहोत. त्या सर्वांना तुझ्या आशीर्वादाने भर आणि तुझं ज्ञान आम्हाला पुरव प्रभू. आमच्याकडून कोणताही अपराध होऊ नकोस. तर आतापर्यंत झालेल्या सर्व अपराधांची पापा तू आम्हाला क्षमा केली आहे. त्या वधस्तंभावरती तू ते सर्व आमचे पाप वाहिलेले आहेस आणि त्याबद्दल बापा तू खंडणी भरलेली आहेस. असं कोणतंही पाप राहिलेलं नाही की जे आज अपूर्ण आहे किंवा ज्या पापांची आम्हाला क्षमा होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे प्रभू सर्व रोग देखील तू आमचे त्या वधस्तंभावरती वाहिलेले आहेत. आणि म्हणूनच बाप्पा आज आम्ही पुन्हा एकदा आमच्या मंडळीमध्ये जर कोणी दुःखी कष्टी आजारी आहेत, अनेक प्रियजन बाप्पा आजही काही वेगवेगळ्या आजारांवरती ट्रीटमेंट घेत आहेत, त्या सर्वांना तुझ्या चरणाजवळ सादर करतो. त्यांना पूर्णपणे आरोग्य लाभू दे आणि येणाऱ्या दिवसामध्ये या भक्ती मंदिरामध्ये येऊन त्यांनी देखील भक्ती सादर करावी आणि त्या भक्तीपासून प्राप्त होणारे स्वर्गीय आशीर्वादांचं धनी व्हावेत असा आशीर्वाद तू दे. पुन्हा एक बार बापा मी तुला लीन आणि नतमस्तक होतो प्रभू, की आजची हीच तू वेळ आम्हाला दिलेली आहेस. या वेळेचा आम्हाला सदुपयोग करण्यास तू सहाय्य केलंस. पुन्हा एक वार आम्ही तुझ्या चरणाजवळ असताना स्वतःला सादर करत आहोत आणि या भक्तीचा राहिलेला सर्व वेळ, येणारं वचन हे तुझ्या हातामध्ये देत आहोत. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जाऊ, तुझे राज्य येतो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या अभ्यासून चुकले आहे तसेच तो आमची आम्हास आणि आम्हास परीक्षित नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. त्यावेळेस देवबापाच्या उपकार स्तुती करता आम्ही पुन्हा एक गीत गाणार आहोत. मंडळीला मी विनंती करतो
की आपण सर्वजण उभे राहूया आणि गीत क्रमांक 117 कोण मित्र येशूवानी या गीताच्याद्वारे आम्ही त्याला उपकार आणि स्तवन केले. शुभवर्तमान वाचन करणार आहोत. योहान शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि वचने 1 ते 11. योहान शुभवर्तमान अध्याय 10 वचने 1 ते 11. उत्तम मेंढपाळ, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. जो द्वाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. ज्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारितो व त्यांना बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्यापुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाही, तर ती त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्याची वाणी ओळखत नाही. हा दृष्टांत येशूने त्यांना सांगितला, तरी ज्या गोष्टी तो त्यांच्याबरोबर बोलला त्या काय आहेत हे त्यांना समजले नाही. म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मी मेंढरांचे दार आहे. जे माझ्यापूर्वी आले ते सर्व चोर व लुटारू आहेत,
त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही. मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खावयास मिळेल. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. योहानने शुभवर्तमान असे आहे. मंडळीला विनंती, आपण खाली बसून घेऊया. आणि यावेळेस वेळ आहे, आता आम्ही संदेशाकडे जाणार आहोत आणि मंडळीच्या पाळक साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्याकरता संदेश आणा. मी आपल्या सर्वांचे आजच्या मूर्तीमध्ये हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. अजूनही पुष्कळ जागा शिल्लक आहेत चर्चमध्ये. आम्ही आमच्या ओळखीच्या जवळच्या लोकांना सांगण्याची गरज आहे. हा समय चांगला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या स्मरणाचा हा समय आहे. आणि या मरणाचं रहस्य असं आहे, प्रेषितांपैकी ख्रिस्ताचं मरण प्रत्यक्ष जवळून पाहणारा एकमेव प्रेषित योहान वधस्तंभाजवळ होता. सर्व प्रेषित सोडून पळून गेले. बेरनेगेस गर्जनेचा पुत्र, नावाप्रमाणेच गर्जनेचा पुत्र झाला. त्याला कुणीही आडकाठी केले नाही. तो कोणालाही घाबरला नाही. दटून उभा राहिला वधस्तंभाजवळ. अगदी ख्रिस्ताच्या पहिल्या वाक्यापासून आणि दुसरं वाक्य प्रभू येशू ख्रिस्ताने बोललं आणि त्यानंतर त्याने आपल्या मातेला पाहिलं आणि मातेची जबाबदारी त्या प्रेषितावर सोपवली. तो प्रेषित योहान. ख्रिस्ताची जबाबदारी मिळते. वधस्तंभाजवळ जर राहिलं, ख्रिस्ताच्या मरणाच्या स्मरणात राहिलं, तर ख्रिस्त त्याची जबाबदारी देतो, त्याचं काम देतो. आणि ख्रिस्ताचं काम ख्रिस्त फुकट करून घेत नाही. काम करायचे पोषण होणे आवश्यक आहे. तो कोणाकडूनही फुकट काम करून घेत नाही, तर तो आशीर्वाद देतो. वधस्तंभाजवळ उभे राहा, प्रभू काम देईल. प्रभू काम देईल, प्रभू आशीर्वादही देईल. त्यानंतर जवळजवळ 60 ते 65 वर्षानंतर याच प्रेषित योहानाला प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गात उचलून घेऊन गेला.
आणि सर्व स्वर्गाचं प्रगटीकरण त्याला दाखवलं. तेच प्रगटीकरणाचं पुस्तक, योहानाला झालेले प्रगटीकरण, पवित्र शास्त्राचं समाप्तीचं पुस्तक, अद्भुत प्रगटीकरण. प्रियानो, ख्रिस्ताच्या मरणाच्या स्मरणामध्ये आम्हाला ख्रिस्ताची जबाबदारी आहे, काम आहे, त्याचबरोबर आम्हाला आशीर्वाद आहेत. त्याचबरोबर ख्रिस्ताचे स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वाद म्हणजे स्वर्गातले दृश्य पाहायला मिळतात. आणि स्वर्गातले दृश्य एकदा पाहिले ना तर या जगातल्या सगळ्या दृश्यांवरची पकड ढिली होऊन जाते, काहीच वाटत नाही. हे ते रहस्य आहे. आणि म्हणून ख्रिस्ताच्या मरणाचं स्मरण प्रारंभीची मंडळी दररोज करत होती. छळ झाल्यानंतर मंडळी पांगली आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी करत होती, म्हणजे रविवारी. आणि त्या दिवशी ते प्रभू भोजन घ्यायचे. आणि विषय एकच होता, ख्रिस्ताचं मरण पुनरुत्थान. अगदी ताजी बातमी होती त्यांच्या समोर घडलेली, ते विसरणं शक्यच नव्हते. आणि म्हणूनच या लेंथ समयामध्ये आम्ही निर्णय घेतला की आम्ही प्रत्येक रविवारी प्रभू भोजन घेणार. नाहीतरी संपूर्ण कोविडमध्ये 2 वर्ष आम्हाला चर्चमध्ये प्रभू भोजन मिळालं नाही. कुठेतरी भरून काढण्याचा प्रयत्न. असो प्रियानो, ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या संदेशामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. ख्रिस्ताच्या मरणाच्या संदेशामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. आम्ही ते कधीच विसरू नये. या जगात शैतान एकाच संदेशाला घाबरतो आणि तो आहे वधस्तंभाविषयीचा संदेश, ख्रिस्ताच्या मरणाविषयीचा संदेश. कारण त्या संदेशामुळेच शैतानाचं उघड प्रदर्शन झालं. त्या संदेशामुळेच त्या शैतानाचा पराभव झाला. त्या संदेशामुळेच शैतानाला पायाखाली तुडवलं गेलं, ठेचलं गेलं. इतका पॉवरफुल तो संदेश आहे. आणि म्हणून आम्ही देवबापाला धन्यवाद देऊया. संदेशाकडे जाण्याआधी आम्ही प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, ख्रिस्ताच्या मरणाचा सिद्धांत समजून घेत असताना आज पुन्हा एकदा जसा गलतीकारांच्या डोळ्यापुढे प्रेषित पावलाने प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ वर्णन करून ठेवला होता, तसाच आज आमच्या डोळ्यापुढे वधस्तंभावर खेळलेला प्रभू येशू ख्रिस्त वर्णन केलेला असू दे बापा. आम्हाला पाहणारे डोळे दे आमच्या ख्रिस्ताला. त्या ख्रिस्ताने आमच्यासाठी जे महान बलिदान अर्पण केलेलं आहे ते आम्हाला समजू दे. सर्व मंडळीला तू आशीर्वादित कर. ख्रिस्ताच्या मरणामुळे मिळालेले सर्व आशीर्वाद आज तू मंडळीला भरभरून दे. आम्ही मागत आहोत बापा. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. प्रियानो, ख्रिस्ताच्या मरणाचा सिद्धांत संदेश क्रमांक 3 आम्ही आज पाहत आहोत. सर्वात पहिला आम्ही संदेश ऐकला की ख्रिस्ताचं मरण हे पूर्वनियोजित होतं. दुसरा संदेश आम्ही ऐकला, ख्रिस्ताचं मरण हे पूर्ण निर्धारित होतं. आज आम्ही ऐकत आहोत प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाचा अर्थ काय आहे.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाचा अर्थ आणि पहिली गोष्ट आहे प्रायश्चित. अटॉनमेंट. संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये हा शब्द 77 वेळेला आलेला आहे. जुन्या करारात 76 वेळेला 76 आणि 1 वेळेला फक्त नव्या करारात आलेला आहे. आणि त्याचा अर्थ आहे पांघरून घालणे. पांघरून घालणे, झाकणे. प्रायश्चित म्हणजे तसा शब्दचा हा अर्थ एक करणे, नुकसान भरपाई करून देणे. जेव्हा मनुष्य पाप करतो तेव्हा देवाचं फार मोठं नुकसान होतं. आणि त्या नुकसानीची भरपाई जुन्या करारामध्ये मेंढ्यांचं, बकऱ्यांचं, बैलांचं, होल्यांचं, पारव्यांचं रक्त, परंतु नियमशास्त्राच्या कोणत्याही कृत्यांच्या मुळे प्रियांनो हे प्रायश्चित पूर्ण होऊ शकलं नाही. आणि म्हणून काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपला एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवून दिला. त्याने एक समय नेमून दिला होता, 4000 वर्षांचा काळ. 4000 वर्षांचा काळ परमेश्वर देवाने स्वर्गीय पित्याने नेमून दिला होता की या काळात तुम्ही प्रूव्ह करा, मानवांनो तुम्ही प्रूव्ह करा की आम्ही नियमशास्त्र पाळू, आम्ही प्रायश्चित पूर्ण करू. इकडं लोक प्रायश्चित करायचे, इकडं जाऊन पाप करायचे. आणि त्या पापाचं प्रायश्चित पुन्हा 1 वर्षांनी करायचे. पाप कमी होण्याच्या ऐवजी वाढतच गेलं. आणि म्हणून ते प्रायश्चितार्पण, ते देहार्पण, ते निर्दोष आणि निष्कलंक रक्त या जगामध्ये कोणाचंही नव्हतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देवाचा एकुलता एक प्रिय पुत्र या जगामध्ये देह धारण करून त्याला पाठवला. आणि त्यावर आम्हा सर्वांचं पाप लादलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ते प्रायश्चितार्पण पूर्ण केलं, त्याचं निर्दोष आणि निष्कलंक रक्त सांडलं. आणि आता प्रियांनो पुन्हा प्रायश्चितार्पण करण्याची गरज नाही. पुन्हा एखाद्या पशुचं, पक्षाचं रक्त सांडण्याची गरज नाही. किंवा कोणतंही धर्मकृत्य, नीतिकृत्य, सत्कृत्य, वाडवडिलांचा संप्रदाय करण्याची गरज नाही पाप क्षमेसाठी. देव जे सांगतो तेच. प्रायश्चितार्पण पूर्ण झालेलं आहे. सर्व जगाच्या पापांची क्षमा झालेली आहे. आता फक्त पांघरून पाहिजे आहे, त्याच्या रक्ताचं पांघरून. परमपवित्र स्थान होतं मंदिरामध्ये. आणि परमपवित्र स्थानामध्ये तो प्रमुख याजक वर्षातून एकदा जायचा. आणि त्या परमपवित्र स्थानामध्ये होतं काय, एक कोश होता, बाभळीच्या लाकडाचा एक पेटी, एक बॉक्स होता. त्याला सोन्याने मढवलेलं होतं. समोरासमोर 2 करूब होते, गरुडासारखे पक्षी. त्या कोशाच्या समोरासमोर 2 गरुडासारखे पक्षी, त्याला करूब म्हटलेलं आहे. आणि ते करूब
त्या कोशाकडे, त्या पेटीकडे पाहत असत आणि त्यांचे पंख असे पसरलेले होते आणि ते एकमेकांना, समोरचा आणि हा, असे पंख एकमेकाला चिपकलेले होते. म्हणजेच तो कोश झाकलेला होता. दहा आज्ञा मिळण्याच्या आधीच, नियमशास्त्र मिळण्याच्या आधीच इस्रायल लोकांनी वासराची मूर्ती केली आणि 10 आज्ञा मोडून टाकल्या. मोशे संतापला होता. त्याने त्या दोन्ही दगडी पाट्या फोडल्या, तोडल्या, चूर्ण केला. पण नियमशास्त्रापासून मनुष्याची सुटका झाली नाही. देवाने दुसऱ्या 2 पाट्या, दगडी पाट्या दिल्या आणि त्या 2 दगडी पाट्या त्या कोशात होत्या. आणि मनुष्याने देवाचे नियम मिळण्याच्या आधीच तोडलेले आहेत, आज्ञाभंग केलेला आहे. त्याचा पुरावा म्हणजे करूब तो कोश झाकून घेत होते. देवाने जर त्या कोशाकडं पाहिलं आणि त्या कोशातल्या त्या 2 दगडी पाट्यांकडं पाहिलं तर देवाचा क्रोध अखिल जगावर, मानवजातीवर उतरून येणार आणि भस्म होणार सर्व मानवजात. आणि म्हणून ते करूब आणि वर्षातून एकदा प्रमुख याजक त्या परमपवित्र स्थानामध्ये जात असे. आता तुम्हाला सांगायचं झालं तर ह्या पुलपीटवर सहसा कोणत्याही लेमनला चढू देत. आपली ही पद्धत आहे. आता काही परमपवित्र स्थान, पवित्र स्थान आणि असं काही राहिलेलं नाही. परत नियमशास्त्र स्थापू नका. पण समजा हे परमपवित्र स्थान, ही जी विधी आपण इथं मानतो प्रभोजनासाठी, परमपवित्र स्थान असंच असायचं. पुढचा जो भाग आहे तो पवित्र स्थान, तिथं सगळे याजक लोक असायचे आणि पुढचं ते अंगण म्हणजे सर्व मंडळी हजर असायची त्या ठिकाणी. असं स्ट्रक्चर आहे चर्चचं. प्रमुख याजक या इथं एक पडदा असायचा आणि पडद्याच्या आत परमपवित्र स्थान. परमपवित्र स्थानामध्ये प्रमुख याजक वर्षातून एकदा जात असे. त्याआधी त्याला स्वतःच्या पापांचं प्रायश्चित करावं लागायचं, कारण तोही मनुष्यच, तोही चुकणारा. सर्वांनी पाप केले आहे, नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. आणि मग तो आतमध्ये जात असे. आतमध्ये जाऊन करायचं काय तो? प्रियानो, त्या याजकाच्या पायाला घुंगरू लावलेले असायचे आणि त्याला एक दोरी बांधलेली असायची. जर अयोग्य प्रकारे तो प्रमुख याजक आत गेला तर मरून पडत असे आतमध्ये. जोपर्यंत त्याच्या पायांचा, त्या घुंगरांचा आवाज येत असे तोपर्यंत समजायचं तो प्रमुख याजक जिवंत आहे. त्याला कवायतच करायला लागायची तिथे आतमध्ये, तो जिवंत आहे. एकदा का आवाज बंद झाला समजायचं प्रमुख याजक मेला. त्या दोरीने त्याला धरून उडून काढायचं बाहेर. ती दोरी बाहेर असायची. हा प्रमुख याजक आतमध्ये जात असे आणि लक्षात घ्या, त्याच्या हातामध्ये प्रायश्चिताचं रक्त असायचं. सगळ्या मंडळीसाठी प्रायश्चितार्पणाचं रक्त असायचं. आणि मग तो आतमध्ये जाऊन त्या कोशावर ते रक्त शिंपडत असे. म्हणजे प्रायश्चित झालं.
आणि पुन्हा बाहेर येऊन सर्व मंडळी जी बाहेर अंगणामध्ये आहे तिच्यावर ते रक्त शिंपडत असे, म्हणजे त्यांची शुद्धी झाली, पापांची क्षमा झाली. जुन्या करारात हे होतं, तुझ्या पापांवर पांघरून घातलं, रक्ताचं पांघरून घातलं, प्रायश्चित झालं. परंतु प्रियानो, जेव्हा आता नव्या करारामध्ये आम्ही येतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या सर्वांच्या पापांसाठी प्रायश्चित केलेलं आहे. जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणावर विश्वास ठेवतो, पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो, आम्ही कबूल करतो की येशू ख्रिस्त हा माझ्या पापांसाठी मरण पावला, तेव्हा काय घडतं? 2000 वर्षापूर्वी त्या वधस्तंभावर जे रक्त त्याने सांडलं ते आजही जसंच्या तसं फ्रेश आहे. त्या रक्ताचं शिंपडणं आमच्यावर होतं. हे आध्यात्मिक अर्थ आहे. आमचं प्रायश्चित होतं, आमच्या पापांवर पांघरून घातलं जातं. आणि हे आहे ॲटॉनमेंट, प्रायश्चित. हे आहे पांघरून घालणे, झाकणे. जसं त्या कोशाला त्या 2 करूबांनी आणि त्यानंतर परमपवित्र स्थानात गेलेल्या त्या प्रमुख याजकाने रक्त शिंपडून, काय रक्त शिंपडलं, का शिंपडलं? त्या कोश तो झाकला, त्याच्यावर पांघरून घातलं रक्ताचं. जुन्या करारामध्ये वर्षातून एकदा हे पांघरून घातलं जात होतं. पुन्हा पाप, पुन्हा शाप, पुन्हा पाप, पुन्हा शाप. आता नव्या करारामध्ये एकदाच त्याने पांघरून घातलं. तो पुन्हा पुन्हा ते पांघरून काढून पाहत नाही पाप, तो संपलं. तो आमची पापे स्मरत नाही. मग तो काय करतो? जरी आमच्या हातून कळत नकळत, चुकून, जाणून बुजून किंवा समजून उमजून आमच्या काया वाचा मने, आत्मा जीव शरीर, तन मन धन याद्वारे एखादं पाप, अपराध, दुष्कर्म होतं किंवा देवाच्या दृष्टीने जे वाईट ते आम्ही करतो किंवा देवाच्या इच्छेविरुद्ध आम्ही वागतो किंवा देवाच्या वचनाविरुद्ध आम्ही वागतो, तेव्हा ते पाप होतं. आणि ते पाप असं सुटत नाही. पवित्र आत्मा टोचणी लावतो. ज्याला एन्जिओप्लास्टीचा त्रास आहे ना, त्याला विचारा त्या आतमध्ये टोचणं म्हणजे कसं असतं. असं टोचतं ते हृदयाला, असं पिना मारल्यासारखं टोचतं. आणि मग एन्जिओग्राफी करा आणि मग एन्जिओप्लास्टी करा. बेचैन करून सोडतं पाप. ख्रिस्ती लोकांना, विश्वासणाऱ्यांना काही कळत नाही, काही समजत नाही. असं जर झालं ना प्रियानो, पटकन गुडघ्यावर या आणि देवाजवळ क्षमा मागा. त्याला म्हटलेलं आहे पश्चाताप. प्रायश्चित केलं प्रभू येशू ख्रिस्ताने, आम्हाला वरदान दिलं पश्चातापाचं. आम्ही फक्त पश्चाताप करतो म्हणजे पाप कबूल करतो आणि देव आम्हाला क्षमा करतो, पांघरून घालून टाकतो. प्रियानो, नरकामध्ये सर्वात भयंकर गोष्ट कोणती असेल तर देवाचे एक महान सेवक सांगत आहेत, नाव मी विसरलो, पण ते सांगत आहेत की 70, 80, 90, 100 वर्षात या पृथ्वीवर असताना
आम्ही जी पापं केले ना त्याचं स्मरण आम्हाला होत राहत. इथं हे केलं, तिथं ते केलं, तिथं आणि विविध चित्र. आणि विशेष म्हणजे फक्त आम्हालाच होत नाही तर आमच्या आजूबाजूला जे असतात ना त्यांना सुद्धा होत राहतं. अरे बापरे, तुम्ही पण का? आम्हाला तर फार बरं वाटायचं, हो तुम्ही फार चांगले. आणि हे जो त्रास आहे ना प्रियानो, हा त्रास फार भयंकर आहे. त्या अग्नीपेक्षा भयंकर जेव्हा एखादं पाप आम्हाला सतावू लागतं, जेव्हा भयंकर आमचा पिच्छा करतं. लक्षात ठेवा, खाणं पिणं झोपणं सगळं काही बरबाद करून टाकतं. ही आठवण तो पांघरून घालतो, म्हणजे आमची आठवणच बुजवून टाकतो. तो आठवत नाही, आम्हाला आठवू देत नाही. आम्हाला किती छान ना, किती छान. नाही तर आमचं जीवन कसं झालं असतं. प्रायश्चित ते आहे, पांघरून ते आहे, ॲटॉनमेंट ते आहे, झाकणे ते आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने ते केलं. अनेक लोक झाकायचा प्रयत्न करतात, आपलं पाप एखादं झाकायचा प्रयत्न करतात. मग कोण गरिबाला दान धर्म कर, भुकेलांना अन्न दे, कपडेला तवाट, हे कर ते कर. चांगला असेल तर हे करतो आणि वाईट असेल तर एक मनुष्य असा होता, त्याला त्याच्या पापांची एवढी भीती वाटत होती की तो आमच्याबरोबरच कामाला होता, डिफेन्समध्येच होता. 5 वाजता आमची सुट्टी व्हायची, कामावरून आमची सुट्टी व्हायची. तो काय करायचा, 5 वाजता सुटल्यानंतर त्याला त्याच्या पापांचं स्मरण. विधर्मी व्यक्ती होती त्यावेळेला, ख्रिस्ती असून मी पण विधर्मीच होतो. तो काय करायचा, 5 वाजता सुटल्यानंतर कुठल्या तरी एखाद्या थिएटरमध्ये जाऊन 6 ते 9 हा सिनेमा पाहत बसायचा. त्या अंधारात त्याला स्मरण व्हायचं नाही त्याच्या त्या सगळ्या गोष्टींचं. त्याला असं वाटायचं. तो दारू पिऊ शकत नव्हता, त्याला दारू पितं म्हणजे ते सहन व्हायचं नाही, विसरायसाठी. आणि शेवटी मी त्यानंतर रिझाईन करून बाहेर पडलो. मला कळालं एक दिवशी की तो सायकिक झाला. तो असा चेहरा मी त्याला पाहायला सुजलेला, त्या गोळ्या खाऊन चेहरा सुजतो असा. वाईट परिस्थिती झाली. प्रियानो, झाकणं फार महत्त्वाचं आहे. समजून घ्या ख्रिस्ताच्या मरणाचा अर्थ, ख्रिस्ताच्या मरणाचा सिद्धांत. त्याने तुमचं आणि माझं पाप पांघरून घातलं, झाकून टाकलं. आणि म्हणून आम्ही मस्त जीवन जगत आहोत, मस्त. परंतु त्याचं प्रायश्चित व्यर्थ होऊ देऊ नका प्रियानो. प्रायश्चित, ॲटॉनमेंट हा तो अर्थ आहे. आता दुसरं तिसरं कोणीच प्रमुख याजक नाही. पाळकसाहेब जरा थोडंसं माझ्यासाठी प्रार्थना करा ना, एक पाप झालं आहे अमकं धमकं. पाळकाला तर अजिबात सांगू नका. किती लोकांना सांगेल काय सांगता नाही. देवाला सांगा, ख्रिस्ताला सांगा. कोणतंही असू द्या, तुमची पापे लाखेपेक्षाही लाल असली तरी त्याचं प्रायश्चित झालेलं आहे. त्याने रक्त सांडलेलं आहे, ते झाकलेलं आहे. पश्चातापाची गरज आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही आज पहिला अर्थ तोच पाहिला. रोम 5:11 आम्ही जो 1 ते 11 वचनं वाचली, त्यामध्ये तेच सांगितलेलं आहे की इतकेच केवळ नव्हे तर त्याच्याद्वारे आम्हाला समेट ही देणगी आपणाला आता मिळाली आहे. तेच प्रायश्चित आहे, तेच झाकणे हे आहे, पांघरून घालणे आहे.
आणि म्हणून प्रियानो, ख्रिस्तीत्व फार वेगळं आहे, फार वेगळं आहे. आणि म्हणून काही लोकांना ते पटत नाही. नका का पटे ना, प्रभूला पटतं आहे, त्याने सांगितलं आहे. समजून घ्या, आमचं प्रायश्चित झालेलं आहे. देव बापाला धन्यवाद असो. आमेन. प्रार्थना करू. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, मरणाचा अर्थ आम्ही पाहत आहोत, ख्रिस्ताच्या मरणाचा अर्थ. आणि पहिलं प्रायश्चित, ॲटॉनमेंट आम्ही पाहिलं, पापांवर पांघरून घालणे, झाकणे. प्रभू, तू आमच्यासाठी अद्भुत कार्य केलेलं आहेस. आम्ही तुझ्या मरणाचं स्मरण करावं, या पलीकडे आम्ही काहीच करू शकत नाही. आणि त्या मरणासाठी आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. तुझ्या मरणामुळे आम्हाला पश्चाताप आणि पापक्षमा ह्या देणग्या दिलेल्या आहेस. कारण तू प्रायश्चित केलंस, तू पांघरून घातलंस, तू झाकून टाकलंस. आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमचं स्वर्गीय बापा. आमेन. प्रियानो, आम्ही ख्रिस्ताच्या मरणाचा एकच अर्थ पाहिला आहे. आणखीन पुढच्या रविवारी आम्ही असे 5 अर्थ आहेत ते पाहणार आहोत. प्रभूला धन्यवाद देऊया या उत्तमशा संदेशाकरिता. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्याकरता जे प्रायश्चित्त केलेलं आहे, आमच्या पापावरती पांघरून घातलेलं आहे, त्याचं स्मरण आम्ही सदोदित करणार आहोत. यावेळेस दानार्पणाची वेळ आहे आणि दानार्पण होत असताना गीत क्रमांक 259 हे आपण गाणार आहोत. आणि गीत होत असताना आपलं दान आपण अर्पण करणार आहोत. तत्पूर्वी आपण प्रार्थना करूया. आज देखील 2 दान होतील, त्यामुळं आपण तशा तयारीनेच आपण समोर घ्या. सर्वसमर्थ सेनाधीश प्रभू, आम्ही पुन्हा एक वेळ तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. आतापर्यंतच्या भक्तीमध्ये बाबा तू आम्हाला चालवलेलं आहेस. उत्तमचं मार्गदर्शन पुन्हा एकदा तू आम्हाला प्राप्त करून दिलंस. नव्याने बाबा, प्रभूने आमच्याकरता जे प्रायश्चित्त केलेलं आहे, आमच्या पापावरती पांघरून घातलेलं आहे, ते गुज आज आमच्यापर्यंत पुन्हा एकदा तू आम्हाला दाखवून दिलेलं आहेस. या तुझ्या दयेबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. यावेळेस प्रभू, आम्ही जे शक्ती सामर्थ्य तू आम्हाला पुरवलेलं आहेस आणि त्याच्याद्वारे प्रभू आम्ही जे काही उत्पन्न मिळवतो आणि त्यातूनच प्रभू तुला देण्याची जी प्रेरणा होते, त्या प्रेरणेचाच भाग म्हणून बाबा या दानार्पणामध्ये आम्ही आमचा सहभाग देत आहोत. तुला आवडेल असं आम्ही तुला अर्पण आणावं, यासाठी तो आम्हा प्रत्येकाचा सहाय्य करतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणतो आहे. आमेन. मंडळी उभी राहील. Amen.
मंडळीला विनंती आहे, आपण बसून घेऊया, कारण यावेळेस आपण काही सूचना ऐकणार आहोत. मंडळीचे पाळक साहेब ते आपल्या करतात. पुढील रविवारची भक्ती नेहमीप्रमाणे 4:30 वाजता होणार आहे आणि पुढील रविवारी देखील प्रभुभोजन होईल. पुढील रविवार हा 3रा रविवार आहे आणि भक्तीचं संचलन 3ऱ्या रविवारच्या भक्तीचं संचलन मिसेस शैलजा तांबेकर मॅडम यांच्याकडे आहे आणि संदेश मी स्वतः देणार आहे. गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता बायबल स्टडी प्रारंभ झालेला आहे, होत आहे आणि बायबल स्टडीला येणाऱ्या एका बंधूने खंत व्यक्त केलेली आहे की बाळासाहेब एवढेच लोक का. आता तोच प्रश्न मी तुमच्या पुढे मांडतो, एवढेच लोक का. गुरुवारी सायंकाळी बायबल स्टडीला या तुमचा फायदा आहे. तुमच्या मनात उठणारे प्रश्न घेऊन द्या, त्याद्वारे तुमची आध्यात्मिक वाढ निश्चित होणार आहे. शुक्रवार 3रा शुक्रवार आहे आणि लेन समयातील आपली सायंकाळची भक्ती 6:30 वाजता होईल आणि भक्तीचं संचलन आणि संदेश मिस्टर स्टॅनली मूर्ती हे करणार आहे. विभागवार गृहप्रार्थना लेक्चर्स घेत आहेत. त्यांना सहाय्य करा, त्यांना चांगला प्रतिसाद द्या, त्यांचा आदर स्वागत करा. नाही तर ते पायाचे धरून जगतील आणि म्हणतील तुमच्या गावची धूळ देखील तुम्हालाच, आणि मग देवाला काय करायचं ते देव करेल. कारण पवित्र शास्त्रात असं लिहिलेलं आहे. त्यांना सहाय्य करा. कन्फर्मेशन क्लासेस लवकरच आम्ही सुरू करीत आहोत. रिया गायकवाड यांच्याकडे आपले नाव द्या. दान दशमानुसारपणे मिशनरी सपोर्ट आणि फाउंडेशन जे काही दान तुम्हाला द्यायचे आहेत आपल्या ट्रेझररकडे जमा करा. तुम्हाला रिसर पावती मिळेल. आम्ही आता नवीन आपली सभासद यादी तयार करीत आहोत. त्यामुळे आपलं दान दशमानुसारपण करणं, आपलं ट्रेझरकडे नाव असणं फार महत्त्वाचं. प्रत्येक वेळेला मी ट्रेझरला विचारतो, ब्रदर हे नाव आहे का लिस्टमध्ये? तिथून सांगतात ते नाही किंवा आहे. मग कुठं पंचायत होऊन जाते. असं करू नका. त्या मंडळीच्या आम्ही सभासद आहोत. आम्ही त्याचे नियम देखील पाळले पाहिजे. आपली जी भक्ती रेकॉर्ड होत आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल यूट्यूबवर. वृत्त विशेष पुन्हा सुरू करीत आहोत. लेख, साक्ष, कविता तुम्ही द्या. साक्ष खूप जणांना द्यायची होती. आता खूप जणांनी साक्ष मिळवून द्या. आपण त्या सगळ्या साक्ष पब्लिश करू. सेमिनार नोट जर तुम्ही टीचर्सनी घेतल्या नसतील तर मिसेस आशा सिंग यांच्याकडे त्या आहेत. त्यांनी त्या घेऊन जाव्या. आपलं लेन समयातील कार्यक्रम पत्रिका आपण छापलेली आहे. अद्यापही काही लोकांनी दिलेल्या नाही. कृपया सुटल्यानंतर त्या घेऊन जाव्या. आज मी आणि पाटील आणि ब्रदर स्टॅनली आणि त्यांची पत्नी रीनावरी आणि वाघोली या परिसरामध्ये सर्वेसाठी गेलो होतो. त्या ठिकाणी आम्हाला काही मागणी आलेली आहे आणि लवकरच देवाची जर इच्छा असेल आणि तसा दृष्टांत देवाने जर दिलेला असेल तर वाघोलीसाठी आम्ही विचार करणार आहोत. कारण वाघोली हा परिसर फार झपाट्याने
सुरू करण्याच्या अपेक्षेने योजनेने आणि त्या ठिकाणी आज गेलो आणि तिथूनच इकडे डायरेक्ट आम्ही आलो. परंतु एकंदरीत आम्हाला सर्व दृश्य पाहून आणि आम्हाला फार आनंद झाला. तिथं फार मोठं काम होण्यासारखं आहे. आम्ही प्रार्थनेत आहोत वागवण्यासाठी. देवाला धन्यवाद असो. स्वारी महिला मंडळाची सूचना राहिली. माझ्या डायरीमध्ये राहिली तरी लिहिलं नव्हतं कारण विषय WCSच्या प्रार्थनेसंबंधी दिनांक 19 मार्च 2022 शनिवार दुपारी 3 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत फेलोशिप हॉलमध्ये महिलांची उपास व प्रार्थना सभा करण्याची योजना आहे. सर्व महिलांनी विनयपूर्वक आमंत्रण आहे. सर्वांनी या सभेला यावे ही विनंती. आपली विश्वासू रजनी बघील सेक्रेटरी. तर 19 तारीख सर्व महिलांनी लक्षात ठेवा. संध्याकाळी 3 ते 7. मंडळीला विनंती, आपण उभे राहणार आहोत आणि यावेळेस आपण दानावरती प्रार्थना करत आणि त्यानंतर लगेचच आम्ही प्रभूच्या जवळ देखील जाणार. प्रार्थना करू. पवित्र पवित्र दयाळू प्रभू, पुन्हा एक आम्ही तुझे गौरव करतो. यावेळेस प्रभू तू आम्हाला सहाय्य आणि तुझं मार्गदर्शन पुरवलेलं आहेस. प्रभूचं भांडार हे विपुलतेने भरलेलं आहे. मरते मानव आम्ही ते त्याच्यामध्ये काय देणार, परंतु प्रभू तू आम्हाला प्रेरणा दिलेली आहेस की ते भांडार सतत भरलेलं असावं. यासाठी आम्ही आमची अर्पणे दशमांश दाने हे त्या भांडारामध्ये सदोदित आणावी. तू आज देखील आम्हाला त्यासाठी सहाय्य करता झालेला आहेस आणि देणाऱ्या प्रत्येकाला तू पाहिलेला आहेस. त्या प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने भर. त्यांच्या सर्व उत्पन्नाला बरकतीचे आशीर्वाद प्राप्त होते. हे सर्व दान पण आम्ही तुझ्या शरणाजवळ सादर करतो. प्रभू ते तू आशीर्वादित कर, पवित्र शुद्ध कर, त्याचा स्वीकार कर आणि त्याचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी होऊ दे. सर्व प्रार्थना ते येशू ख्रिस्तांचा प्रभू याच्याद्वारे सादर करतो म्हणून तो ऐक. आमेन. आम्ही प्रभूंच्याकडे जात आहोत आणि तो सर्व विधी आणि तुमची सर्व वेळ मंडळीच्या बाळासाहेबांकडे देतात. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त पित्याजवळ आपला कैवारी आहे. तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्या पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पाप कर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी प्रेमाने व उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्व समर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. मनातल्या मनात 2 मिनिट आपण पश्चातापाची प्रार्थना करूयात. आम्हाला आठवत असलेली, आठवत नसलेली, आमच्या हातून कळत नकळत चुकून झालेली सर्व पापे आम्ही आमच्या पदरात घेऊयात. येशूचं रक्त सर्व पापापासून शुद्ध करते या विश्वासाने आम्ही पश्चाताप करूया. पापांगीकाराची प्रार्थना आपण सर्व मिळून वाचूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्नकर्त्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या कृपे वेळोवेळी
कायिक वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्यच झाली. ही पापे आम्ही पदरात घेतो, त्याबद्दल आम्हाला फार खेद पश्चाताप व त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होता. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू याच्यासाठी कर आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावा म्हणून यापुढे प्रतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्या सद्वृत्ती बाळगू दे, आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्यांची अंतःकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझी पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. मंडळीला विनंती आहे, कृपा करून खाली बसून घ्यावे. आम्ही तुझ्या या नेत्याचा त्याची महत्त्वाचं पूर्ण सवाल घेऊन नाही, पण अनेक वेळामध्ये प्रकारे तुझ्याकडे भरोसा घेऊन येतो. तुझ्या नेत्यांचा चौकशी तुझ्या संयोजन नाही, परंतु त्यापर्यंत धर्मच आहे तू आहेस. याच वेळेला तुझा पुत्र शुक्री त्याच्यामध्ये रचण्याच्या पापांचा छान होईल. त्याचा आमचा सत्वास होईल व आम्ही त्याच्या ध्येयावर आमचा विकास आम्हाला जीवन प्राप्त होईल अशा विश्वासाने तुझा पुत्र शुक्री त्याने शरीर रक्त त्यांच्या स्मरणाला भाकड द्राक्ष स्वीकार होईल. हे शुक्रीचा आमचा प्रवेशाद्वारे आमेन. हे सर्व परमेश्वरा, आमच्या पित्याचं दयाळू पुत्र हे शुक्री त्याची आमच्या पापांबद्दल समाधान देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्यांनी दास दिले व त्या पापाबद्दल प्रायश्चित्ताचा यथासांग पूर्वजिका पाहिले. तितक्या यत्न केला त्याने आपल्या बहुमताला स्थापन माझे निवारण होईपर्यंत करीत राहा अशा आपल्या पुत्रशोधकाला आज्ञा केली आहे. याच वेळी लावून आम्ही तुला की तुझा पुत्र याच्या पवित्र विधीप्रमाणे केलेला त्यांच्या मरण घेऊन त्याच्या पवित्र वाटे व्हावे. ज्या रात्री भाग घेतली बोलले आणि आपल्या शिष्याला घेऊन भागवा तुम्हाला तिथे जाता शरीर आहे. तुम्ही माझ्या मनाने करा. त्याचप्रमाणे झाल्यानंतर तुम्ही त्याग घेतला, उपवास करून त्याग दिला आणि तुम्ही सर्व या तुमच्या कारण पापाच्या पूजेसाठी तुम्हाला बहुतंत्र सांगले जात आहे असे न्यायालयात आहे. जिथे तुम्ही या त्या व्यक्तीला मला स्मरण करा. येशू ख्रिस्तांच्या प्रभूद्वारे आमेन.
सर्वांसाठी मेधाची सिद्धता झालेली आहे. आपण पुढे यायचं आहे, मेधामध्ये सहभागी व्हायचं आहे. तरुण संघाला विनंती आहे त्यांनी पुढं उभं राहावं, थोडंसं मॅनेज करावं. सर्वात अधिक जे बाल्कनीमधले आहेत त्यांनी सर्वांनी खाली येऊन प्रभोजन घेऊन जावं. त्यानंतर शेवटची लाईन आणि त्यानंतर असं करत करत सर्वात पहिली लाईन हे प्रभोजन घ्यायला पुढे येतील.
आणखी कुणी राहिलं असेल तर कृपा करून त्यांना प्रेमपूर्वक आमंत्रण आहे. आपण सर्वजण उभे राहूयात. आपण भाकर आपल्या हातामध्ये घेऊयात. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शरीर तुमच्याकरता मोडण्यात आलेले आहे त्याच्या स्मरणार्थ ही भाकर घ्या, खा आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. सर्वांनी भाकर प्राशन करावी. सर्वांनी प्याला उघडावा. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे रक्त तुम्हा सर्वांकरिता सांडण्यात आलेलं आहे त्याच्या स्मरणार्थ हा प्याला घ्या, प्या आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. प्रियांनो, आमचं प्रायश्चित अर्पण ख्रिस्ताने केलेलं आहे. आता आम्हाला पश्चाताप आणि पाप क्षमा ह्या देणग्या दिलेल्या आहेत. ख्रिस्ताला मनातल्या मनात धन्यवाद द्या. आमेन. सर्वांनी आपले खाली ग्लास MIF तुमच्याकडे कॅरी बॅग घेऊन येत आहे त्याच्यातमध्ये टाकावे. आपण सर्वजण उभे राहूयात. पान क्रमांक 7 यामधील शेवटचा पॅरेग्राफ. परमउंचामध्ये देवाला गौरव येतपासून पुढे. परमउंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसांवर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील सर्वसमर्थ पित्या, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला बसतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकार स्तुती करीतो. हे प्रभो, एकुलत्या एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभो परमेश्वरा, परमेश्वराच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस, तू आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस, तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस, तू आम्हावर दया कर. कारण की तूच एक पवित्र आहेस, तूच एक प्रभू आहेस, तूच एक ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आपण देवबापाचा आशीर्वाद मागूया. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमच्या अंतःकरणास व मनास परमेश्वराच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो.
आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सर्वदा तुम्हासह राहो. आणि आता मेंढरांचा महान मेंढरा आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वाबरोबर असो. आमेन. प्रियानो, लवकरच आम्ही आमच्या प्रवेशद्वारामध्ये एकमेकांना भेटणार आहोत. आज नाही, परंतु पवित्र सप्ताहामध्ये झावळ्याच्या रविवारपासून आम्ही प्रवेशद्वारावर एकमेकांना भेटणार आहोत. आणि त्यावेळेला भेटल्यानंतर लगेच पुढे तुम्हाला एक स्प्रे मिळेल, सॅनिटायझरचा स्प्रे. तो तुम्ही घ्यायचा आहे. माझ्या हातात हात दिल्यानंतर लगेच. तर आम्ही अशी सुरुवात करणार आहोत आपल्या होली वीकपासून, झावळ्याच्या रविवारपासून. तर तोपर्यंत प्रार्थना करा की आम्हाला अशा प्रकारे एकमेकांना पुन्हा पूर्ववत भेटता यावं. देव बापाला धन्यवाद. तोपर्यंत प्रेज द लॉर्ड. जय मसीह की